मुंबईमध्ये पेट्रोल 91 पैशांनी तर डिझेल 94 पैशांनी महागले। मुंबईतल्या पेट्रोल पंपावरून आढावा घेतलाय सचिन गाड यांनी। पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। पेट्रोल आणि डिझेल त्याचे दर जवळपास 90 पैशांनी वाढवण्यात आले। त्यामुळे आता मुंबईतील पेट्रोलचा दर हा चक्क 107 रुपये 49 पैशांच्या घरात गेलेला आहे। तर डिझेलचा दर आपण पाहू शकतो। डिझेल हे प्रति लिटर 94.02 पैशांना सध्या डिझेल मिळते। अगदी 4 दिवसापूर्वी म्हणजेच 15 तारखेला पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 3 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण बघतोय की ही वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी रोष असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। भाऊ, पुन्हा एकदा पेट्रोलचे दर वाढलेले आहेत। आज 90 पैसे पेट्रोल डिझेल भाव वाढलेले आहेत। अगदी 4 दिवसात झालेली दुसरी वाढ आहे, कशा प्रकारे बघतो? आता काय करणार, सगळीकडे महागाईच आहे ना। आणि आता आमचा तर उपाय नाही आहे, कामाला जावंच लागते। आता महाग असलं तर पण घ्यावंच लागते ना, काय उपाय आहे? निवडणुका होत्या आणि त्यामुळे कुठे ना कुठे ही पेट्रोल दरवाढ होत नव्हती असा आरोप हा विरोधी पक्षांकडून करण्यात येत होता। आणि जसं निवडणुकांचे निकाल लागले त्याच्या 10 दिवसांच्या आतच ही वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे राजकारण हे तापू लागलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा नव्याने वाढ झाल्यामुळे पुन्हा एकदा नव्याने राजकारण तापण्याची शक्यता ही सध्या वर्तवली जाते। सध्या पश्चिम आशिया देशांमध्ये तणावाची स्थिती आहे। त्यामुळे इंधनाचा आयात खर्च हा वाढलेला आहे। भारतामध्ये बहुतांश तेल हे आयात केलं जातं। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात झालेला फरक याचा थेट परिणाम हा भारतीय बाजारावर होतो आणि भारतातले भाव हे वाढू लागतात। सध्याची इंधन कंपन्यांना होणारी तूट लक्षात घेता दरवाढ ही आणखीनही होऊ शकते अशी शक्यता देखील वर्तवली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ खानसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.